सुंदर असा TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मान्यवरांना आपण आजपर्यंत या आयकॉन ऑफ महाराष्ट्र असेल किंवा क्राउन ऑफ महाराष्ट्र असेल, खास करून महिला वर्गासाठी किंवा मिस महाराष्ट्र असेल, अशा अनेक पुरस्कारांना आजपर्यंत आपण सन्मानित केलेलं आहे। आणि आज सुद्धा हा यंदाचा सीझन 8वा आहे। गेल्या 7 वर्षांपासून आपण महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मान्यवरांना हा सुंदर असा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। आणि अर्थात आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बालाजी अमायंचे सर्वेसर्वा आणि आमचे मार्गदर्शक मला म्हणायला त्यांना नक्कीच आवडेल, कारण त्यांच्या सौजन्यानं आणि त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं हा सुंदर असा आयकॉन व्यक्तींना आयकॉनिक हा असा पुरस्कार देत असताना आयकॉन अशा ठिकाणीच हा पुरस्कार दिला पाहिजे आणि त्याचं सौजन्य नेहमीच रेड्डी साहेबांचं असतं आणि त्यांच्या सौजन्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही ते खऱ्या अर्थाने इथे करू शकतो। तर त्यांचंही या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात। याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय दत्ता मामा मुळे यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी इथं स्वागत करूयात। आणि आज आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती इथं लाभतीये असे वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे चेअरमन माजी नगरसेवक माननीय महेशजी इंगळे साहेब हे सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित आहेत। त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी इथं स्वागत करूयात। सो यस, हा सुंदर असा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025चा हा नामांकित असा पुरस्कार सोहळा सोलापुरातल्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने या ठिकाणी संपन्न होतोय। मुळातच मला मंचावरील सर्व मान्यवरांना आणि इथे सर्व उपस्थित असलेल्या सत्कार मूर्तींना आवर्जून सांगावंसं वाटेल, TV महाराष्ट्र न्यूज चॅनल हे सकारात्मक बातम्या प्रक्षेपित करणारं खऱ्या अर्थानं हे एक एकमेव न्यूज चॅनल आहे। न्यूज चॅनल म्हटलं की काहीतरी ब्रेकिंग न्यूज किंवा काहीतरी एखादी बातमी देणं याच्या पुढेही जाऊन किंवा एवढ्यापुरतं मर्यादित न राहता अनेक तळागाळातल्या घटकांसाठी उपक्रम राबवणं हा TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचा एकमेव हेतू आहे, ज्यामध्ये खास करून आम्हा महिला भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा नेहमीच आमचा मानस राहिलेला आहे। ज्यामध्ये नथीचा नकरा असेल किंवा हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील, होम मिनिस्टर असतील किंवा वेगवेगळे उखाणे स्पर्धा असतील किंवा अगदी दरम्यानच्या काळात गौरी गणपती सजावट स्पर्धा असेल आणि अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा आम्ही एक वेगळा असा मानस किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून TV महाराष्ट्र न्यूज चॅनलने अनेक उपक्रम राबवलेले आहेत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या हिंदू परंपरेनुसार साजरे केले जाणारे प्रत्येक सण अनेक शाळांमध्ये जाऊन वेगवेगळे उपक्रम राबवून आपण लहान मुलांना सुद्धा प्रेरित केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं गेल्या 7 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपली उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत आपण सन्मानित केलेलं आहे। आणि आज सुद्धा तब्बल 29 मान्यवरांना आपण या ठिकाणी या आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 या नावाजलेल्या पुरस्काराने या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। सर्व सत्कार मूर्तींचं आणि पुन्हा एकदा मंचावरील सर्वच मान्यवरांचं इथे मी या ठिकाणी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने इथं स्वागत करते। आणि अर्थात या प्रत्येक उपक्रमाच्या पाठीमागे या प्रत्येक मान्यवरांचं जे काही कौतुक आहे किंवा त्यांच्या कौतुकाच्या जी काही थाप आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही दिलेली जी कौतुकाची थाप आहे त्या पाठीमागे ओव्हरऑल सगळे श्रेय आहे ते वन मॅन शो आमचे माननीय धनंजयजी शिंदे सर। अर्थात प्रत्येकांपर्यंत पोहोचणं आणि प्रत्येकांपर्यंत पोहोचून त्यांचं कौतुक करणं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणं हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हातून सुरू आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि एकदा जोरदार टाळ्यांची दाद इथं आपण देऊयात, कारण आपण या कार्यक्रमाची सुरुवात इथं करणार आहोत। मंचावरील सर्वच मान्यवरांना इथं मी विनंती करते, भारतीय संस्कृतीतलं अतिशय पवित्र, अतिशय शुभ आणि अनेक वैशिष्ट्यानं परिपूर्ण असं मानलं जाणारं दीपप्रज्वलन करत या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावी।
आपलं TV महाराष्ट्र न्यूज चॅनल हे सकारात्मक बातम्या देणारं आणि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातल्या प्रत्येक घटकांपर्यंत आणि यानंतर खऱ्या अर्थानं प्रास्ताविक सादर करण्याची जबाबदारी सुद्धा आमचे आदरणीय शिंदे सर यांनी माझ्यावरच दिलेली आहे TV महाराष्ट्र न्यूज चॅनलची उपसंपादिका या नात्यानं। अगदी सुरुवातीपासून या चॅनलबद्दल मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेलंच आहे, पण खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये अशी काही व्यक्तिमत्व आहेत, असं कोणतं क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये सोलापूरमधल्या अनेक मान्यवरांनी खऱ्या अर्थानं आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। ज्यामध्ये बांधकाम क्षेत्र असेल किंवा व्यावसायिक म्हणून काम करत असाल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, वेगवेगळे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, असे विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे आहोत। अर्थात आयकॉनिक पर्सनॅलिटीज असं म्हटलं तर या ठिकाणी अतिशयोक्ती ठरणार नाही, तर अशा प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांना शोधून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्तापर्यंतच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप देणं हे आमच्या चॅनलचं मुख्य ध्येय आहे। आणि हेच ध्येय आणि हाच हेतू उराशी बाळगून आपण हे सीझन 8 या अंतर्गत अनेक मान्यवरांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत। आणि कारण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये अद्वितीय असा कार्य करणारे अनेक मान्यवरांना आपण आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 हा पुरस्कार देऊन आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहोत। आणि सुरुवातीलाच आपण या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण आमंत्रित करतोय, डॉक्टर मनोहर कालिदास इनामदार सर, MBBS MD मेडिसिन, अश्विनी हॉस्पिटल अकलूज यांना मी आमंत्रित करते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी। या पुरस्काराचे मानकरी होते डॉक्टर मनोहर इनामदार, MBBS MD मेडिसिन, अश्विनी हॉस्पिटल अकलूज, डॉक्टर दीपक गायकवाड पाटील, MD मेडिसिन, DNB मेडिसिन, DM कार्डिओलॉजी मुंबई, डायरेक्टर ऑफ ACS हॉस्पिटल, डॉक्टर सचिन केरबा चव्हाण, MD डायरेक्टर ऑफ चव्हाण हॉस्पिटल वैराग, मीरा हॉस्पिटल वडाळा, याचबरोबर गिरिजा युनिफॉर्म्स आणि दर्गो पाटील्स, रेणुका शूटिंग आणि शर्टिंग सोलापूरच्या शुभांगी दर्गो पाटील, याचबरोबर इंडस्ट्रियलिस्ट संतोषनगर जुळे सोलापूरचे रमेश पाटील, याचबरोबर दिशा कन्सल्टंटचे CEO आणि एम्पॅनल कन्सल्टंट ऑफ महाराष्ट्र गोवा अँड कर्नाटकाचे माननीय कल्पेश कुमारजी मालू, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ सोलापूरचे डायरेक्टर सुनील दावडा, डायरेक्टर ऑफ विद्या कॉम्प्युटरचे अमित कामतकर, MSc मॅथमॅटिक्स डायरेक्टर ऑफ NMD इंटेरियरच्या मानसी मेहता, जिल्हा परिषदेचे अकाउंट ऑफिसर हरेश मेहत्रस, बरोबर नवीन इंदापुरे डायरेक्टर ऑफ हॉटेल आनंद आणि डायरेक्टर ऑफ वसुधा लँडमार्क, जनरल मॅनेजर KSB लिमिटेड पुण्याचे श्रीपाद कदम, लोकमंगल बँकेचे डायरेक्टर, याचबरोबर राजेंद्र ट्रेडिंग आणि राजेंद्र मॉलचे डायरेक्टर जितेंद्र नाईक लाड, MBBS DGO FCPS मुंबईच्या डायरेक्टर अर्थात डायरेक्टर ऑफ मंजुनाथ हॉस्पिटल सोलापूरच्या डॉक्टर लता पाटील मिठाकोल, तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, माजी महापौर प्रवीण डोंगरे, सहस्त्रार्जुन विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने, याचबरोबर श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस ऑक्सिजन सुपरफाईन इंडस्ट्रीजचे ओनर माननीय प्रमोदजी तमन्नवार, याचबरोबर श्री राघवेंद्र विद्या मंदिर आणि वीरशैव व्हिजनचे ट्रस्टी सोमेश्वर याबाजी, रुमानी इंडिया ज्वेलरीच्या ऋतुजा रत्नपारखी, भागाईवाडीच्या माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य कविता घुडके पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत वाघमारे, याचबरोबर सोलापुरातल्या सुप्रसिद्ध अँकर पल्लवी माने, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत, साळुंके स्टील अजिंक्य स्टील इंडस्ट्रीजचे डायरेक्टर उदयसिंह साळुंके, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि दीपाज मेकओव्हरच्या डायरेक्टर दीपा मडकी, स्वेरी कॉलेजचे प्रोफेसर माननीय अरविंदजी बगले, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष वसंतजी पोतदार,
सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांसाठीच आपण सगळेजण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांची दाद देऊयात. जोरदार टाळ्यांनी आमचे मार्गदर्शक आणि बालाजी अमाईंचे सर्वेसर्वा माननीय रामजी रेड्डी साहेब यांचं आपण स्वागत करूयात. आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स 2025 या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या अक्कलकोट मंदिराचे इंगले साहेब आणि दत्ता माली साहेब बिल्डर्स असोसिएशनचे स्टेट लेवलचे पदाधिकारी आणि धनंजय शिंदे आणि त्यांचा परिवार आणि सर्व उपस्थित आयकॉन्स ऑफ द महाराष्ट्र फॉर द 2025 आणि त्यांचे नातेवाईक. खरं म्हणजे हे कार्यक्रम करायचं म्हणजे फार मोठा श्रमाचा काम आहे. जिल्ह्यातला कानाकोपऱ्यातून निवडून विविध क्षेत्रातला वेगवेगळ्या लोकांना निवडून जे चांगलं काम करतात त्यांना शोधून जे करतात ते किती कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये मी आता बघितलं बरंच लोक माझा म्हणजे प्रत्यक्षात ओळख नसेल पण मी ऐकून आहे या लोकांचा कामाबद्दल ऐकून आहे. आय रिअली कंग्रॅच्युलेट यू ऑल ऑफ यू फ्रॉम माय हार्ट अँड यू आर डुईंग ग्रेट जॉब फॉर द सोसायटी. आणि तसंच धनंजय शिंदेने पण अभिनंदन करायचं आहे. कारण काय दरवर्षी किती प्रॉब्लेम्स असला तरी त्यांना करायचेच असं म्हणून ते करतात. आणि एक महिना 2 महिन्यापासूनच सुरुवात असतात त्यांचा तयारीचा. 2 महिना आधीच येऊन विचारतात साहेब मला असं करायचं आहे तसं करायचं आहे असं म्हणून जे करतात. आणि जे जास्त वेळ न घेता परत एकदा आपला सर्वांना शुभेच्छा. यातला बराच यंग अवॉर्डीज आहे याच्यात. जसं एक इंटिरियर मेकअप आर्टिस्ट, पोलीस कॉन्स्टेबल, सिनियर्स तरी बरेच लोक आहेत पण यंग पण भरपूर लोक आहेत. त्यांना भरपूर फ्युचर आहे, काम करण्याचं भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि त्यांना सर्वांना मी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तुमचं आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत श्री स्वामी समर्थांच्या चरणी, तसेच सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन आजचा जो आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्र TV9च्या वतीने जो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला असे त्या या बालाजी सरोवरचे ओनर, तसेच सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यामध्ये सोलापूर असतील महाराष्ट्रामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात असे ते बालाजी रेड्डी साहेब, तसेच आत्ताच ज्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असे ते महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे आमचे मित्र माननीय दत्ताजी मुळे, तसेच या TV चॅनलचे सर्व असलेले माननीय धनंजयजी शिंदे साहेब, तसेच अत्यंत चांगल्या पद्धतीने आता जे अँकरिंग त्यांना पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला अशा माने मॅडम आणि उपस्थित आपण सर्व पुरस्कर्ते आणि सर्व मान्यवर. आत्ताच मामानी सांगितलं, मुळे मामानी, की अत्यंत चाणक्षपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी या पुरस्कारांची निवड केलेली आहे. धनंजय शिंदे साहेबांचं कार्य जर बघितलं आपण आता बघतो की काही चॅनल आपल्याला सर्वांना माहीत आहे. इथं आत्ता डोंगरे साहेब आहेत, इथं डोंगरे साहेब आहेत, ते सुद्धा या सोलापूर शहराचे उपमहापौर म्हणून त्यांनी म्हणजे पदवी त्यांना मिळालेली होती. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, अनेक डॉक्टर्स मंडळी आहेत, अनेक उद्योगपती आहेत. अशा अनेक लोकांना अनेक पद्धतीचे चॅनल्स असतील, हे असतील, सर्व माहीत आहे. पण धनंजय शिंदेसारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता, त्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी बालाजी रेड्डी सारखे, आपले मुळे मामासारखे जे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले जे कार्यकर्ते हे पुढे येतात, हे याच्यातच आपल्याला सर्व कळून येईल
की आम्हीसुद्धा अक्कलकोटवरून ह्या ठिकाणी येण्याचं कारणच एवढं आहे की धनंजय शिंदे यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही येतो. कारण त्यांनी बघा अत्यंत चाणक्यपणे आम्हाला पहिला पुरस्कार आम्हाला दिला आहे त्यावेळेला, की पहिला पुरस्कार स्वामींच्या दरबारात त्यांनी दिला आहे आणि तिथून जी सुरुवात झाली अखंडितपणे त्यांनी आता मला वाटतं 4थं वर्षही आहे, हां 7-8 वर्ष आहेत, म्हणजे 8वं वर्ष आहे आणि 8 वर्ष अविरतपणे हे काम करायचं म्हणजे चेष्टा नाही. कारण कुठल्याही प्रकारची शासकीय मदत नाही, कुठल्याही प्रकारची शासकीय यंत्रणा नाही त्यांच्या मागं. ते म्हणजे स्वतःच्या स्वबळावर हे सगळं कार्य करतात. हे खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. याला सर्वांना जर काम कोण करत असेल तर त्यांना स्वामींचे आशीर्वाद देण्याचं आमचं प्रामाणिकपणे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही आलो आणि हे सर्वांना स्वामींचं कृपा आशीर्वाद स्वामींचं कृपावस्त्र आम्ही सगळ्यांना जे पुरस्कर्ते आहेत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी दिलो. आणि आत्ता देखील या मंचावर उपस्थित असलेले बालाजी रेड्डी साहेब असतील, दत्ताजी मुळे साहेब असतील, आमचे धनंजयजी शिंदे साहेब असतील, वैशाली मॅडम असतील, यांना देखील स्वामींचं कृपावस्त्र देऊन आणि स्वामींचं प्रसाद देऊन मी त्यांना सन्मानित करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 या पुरस्काराच्या वितरण समारंभात निमित्त उपस्थित असलेले ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता पुरस्कार वाटप झाले असे आपल्या खरंच सोलापूरचे आयकॉन यांनी विविध त्यांच्या बिझनेसमधून सोलापूरला एक दिशा दाखवली आणि त्यांच्या हस्ते आपल्याला आज पुरस्कार मिळतो आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रत्यक्षात स्वामींचा प्रसाद जे आज आपल्यासाठी सर्व आयकॉनसाठी घेऊन आलेत असे आमचे महेश मालक गिंगळे आणि ज्यांच्या कल्पनेतून गेले 2-3 महिने कंटिन्युअसली प्रत्येकाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील कोण ग्रामीण भागातून असून कोण शहरी भागातून असेल, कोण डॉक्टर असेल, कोण इंजिनियर असेल, राजकीय मंडळी असतील, या सर्वांचं सर्चिंग करून आज जे आयकॉन ऑफ महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यातले निवडणारे आपल्या सर्वांचेच लाडके धनंजयजी आणि उपस्थित सर्व आयकॉन ऑफ महाराष्ट्र सर्वांना अभिनंदन करतो. आणि आज हा पुरस्कार आपल्याला मिळाला, याच्यामध्ये बारकाईनं पुरस्कारकर्त्यांचा अभ्यास केला तर धनंजय यांनी किती बारकाईनं पुरस्कार देताना त्याच्यामध्ये त्यांचं लक्षात येतं. कारण त्यांनी एकही क्षेत्र सोडलेलं नाही. डॉक्टर असतील, डॉक्टर धनंजय गायकवाड, एक उदाहरण सांगतो मी, असे अनेक डॉक्टर आहेत की त्यांनी त्यांच्या यंग एजमध्ये कार्डिओलॉजिस्ट, अतिशय उत्कृष्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातले. तसेच मेहता मॅडमचा विषय झाला, मेहता मॅडमसुद्धा अतिशय चांगलं काम करतात. ग्रामीण भागातील आमच्या घोडकेताईंचं तर तुम्हाला माहीत असेल की ग्रामीण भागातील छोटंसं भागाईवाडी गाव आहे, त्या गावाला ज्यांनी देश पातळीवर घेऊन गेले अशा ताई असतील. तसेच आपल्या सोलापूर शहरातील ज्यांना 2 वेळा आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाला असे प्रवीणजी डोंगरे असतील. तसेच आपण जिथं पण हवेच्या कडेला पेट्रोल पंप बघाल, त्या पेट्रोल पंप मला वाटतं पूर्ण भारतामध्ये कल्पेश यांच्या माध्यमातून हे पेट्रोल पंप आपल्या म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा राहिले. हे सांगण्यापाठीमागचं तात्पर्य एकच आहे की आपण सगळे आयकॉन आहोत. आज आपल्याला एक वेगळी जबाबदारी मिळालेली. एरेवारे आपण बिझनेस करताना, कुठलाही व्यवसाय करताना ज्या पद्धतीनं करत होता त्याच्यापेक्षा उद्यापासून तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं व्यवसायाने आपलं हे काम करावं लागणार आहे. कारण तुम्हाला उद्यापासून सर्व जिल्ह्यातील लोक आयकॉन ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखणार आहेत. त्यामुळं धनंजयने आपल्याला पुरस्कार दिला आहे, तशी नुसतं पुरस्कार दिला नाही तर एक सामाजिक बांधिलकी आपल्यावरती त्यांनी टाकलेली आहे की आपण आयकॉन ऑफ महाराष्ट्र आहात आणि इथून पुढं आपण जे केलेलं काम आहे आजपर्यंत तर ते योगदान होतंच, परंतु इथून पुढं होणारं काम हे आपल्याला जबाबदारीपूर्वक बांधिलकी घेऊन आपण सगळेजण करणार आहोत आणि याचा आपण सगळ्यांनी करावं अशी एक आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आसिफ SK